सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय. श्री संत माधव शेंबाळे संस्थान हर्सद या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ विश्वमौली विश्वगुरु साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज प्रणित हरिपाठावरचे चिंतन श्रावण मासाच्या निमित्ताने आपण करत आहोत. तिसरा अभंग आपला चालू आहे आणि काल आपण तिसऱ्या चरणावर चिंतन केलं. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर हरिसी भजे या चरणावर आपण अपाततः चिंतन काल केलेलं आहे. तर ज्ञानेश्वर महाराज या अभंगाच्या द्वारा हरीच्या स्वरूपाचं स्पष्टीकरण आपल्याला सांगतात. हरी सगुण आहे, हरी निर्गुण आहे, हरी अगुण आहे. त्या हरीचा विचार करणे म्हणजे हरिपाठ करणे, साराचा असाराचा विचार करणे म्हणजे हरिपाठ करणे. हरी वाचून ज्या इतर सर्व जगातल्या पदार्थ आहेत ते सर्व त्रिगुणात्मक आहेत आणि म्हणून आसार आहे. त्या आसाराकडे जर आपलं मन जात असेल तर ते व्यर्थ जाणार आहे, असं आतापर्यंत आपण चिंतन केलं. पुन्हा त्या हरीचं स्पष्टीकरण करण्याकरता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर हरिसी. तो अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. आणि ज्या हरीपासून हे सर्व चराचर सृष्टी उत्पन्न होते, जेथुनी चराचर. चराचर म्हणजे काय, तर चर म्हणजे जिवंत सृष्टी आणि आचर म्हणजे जड सृष्टी. या सृष्टीमध्ये चेतन अशा प्रकारचे काही प्राणी आपल्याला बघायला मिळतात आणि काही जड पदार्थ बघायला मिळतात. दगड, धोंडे, पर्वत, मातीचे ढेकळं, हे सगळं काय आहे, जड आहे. त्याला आचर म्हणायचं. जाग्यावरून न हलणारे ते आचर आहे. वृक्ष आणि जे जाग्यावरून स्थलांतर करतात, चलनवलन करतात, त्यांना चर अशा प्रकारे म्हणतात. तर त्याच्यामध्ये अंडज, जारज, स्वेदज अशा 3 प्रकारच्या योनी चर प्रकारामध्ये येतात. आणि उद्बीज जे आहेत, जे बीजापासून उत्पन्न होतात, ते एकाच जाग्यावर राहतात, ते स्थलांतर करीत नाही, म्हणून त्याला आचर सृष्टी असते. असं चर आणि आचर दोन्हीही प्रकारची सृष्टी ज्या भगवंतापासून निर्माण होते, ज्या देवापासून निर्माण होते, त्या हरीची भक्ती करा असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जेथुनी चराचर हरिसी भजे यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयन्त्यं संविशन्ति तद् विजिज्ञासस्व असं वेदामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यापासून हे सर्व भूतमात्र प्राणीमात्र उत्पन्न होतात. येन जातानी जीवन्ति, जे जन्माला आल्याच्या नंतर जगतात, ज्याच्यामुळे जगतात. आणि यत् प्रयन्त्यभिसंविशन्ति, प्रलय काळामध्ये ज्याच्यामध्ये लयाला जातात, असा जो कोणी असेल तो ईश्वर आहे, ते ब्रह्म आहे, तो परमात्मा आहे, तो देव आहे. कोणी जर देव कशाला म्हणावं, देव कशाला म्हणावं असं जर विचारलं तर बेशक असं सांगा की ज्याच्यामुळे संपूर्ण हे चराचर सृष्टी उत्पन्न होते
ज्याच्यामुळे ही जिवंत राहते आणि शेवटी ज्याच्यामध्ये लयाला जाते त्याला देव म्हणावं, ही देवाची व्याख्या अगदी शास्त्रसंमत अशा प्रकारची व्याख्या आहे. देवाशिवाय निर्माण कोणी करू शकत नाही, देवाशिवाय पालनही कोणी करू शकत नाही आणि देवाशिवाय संहारही कोणी करू शकत नाही. आपल्याकडे उत्पन्न करण्याचं सामर्थ्य नाही. अजून एकही कारखाना असा तयार झाला नाही की ज्या कारखान्यामध्ये जीव उत्पन्न होता. आहे का एखादा कारखाना असा? ऊसापासून साखर तयार करायचा कारखाना आहे, पण ऊस तयार करायचा कारखाना आहे का? नाही. ऊस देवाच्याच पद्धतीनं तयार व्हावे लागतात. कापसापासून सरकी अलग करणारे, रू अलग करणारे, त्या रुवाचं सूत अलग करणारे, त्या सुताचा कापड बनवणारे कारखाने आहेत, पण कापूस बनविणारे कारखाने आहेत का? अजून कोण्याच कारखान्यामध्ये कापूस तयार होत नाही. अहो, कापूस, ऊस ह्या सोडा किमती गोष्टी आहेत, महत्वाच्या गोष्टी आहेत. साधी गवताची काडी सुद्धा तयार करता आलेली नाही. गवताच्या काड्या सुद्धा देवाच्या पद्धतीनं तयार व्हावे लागतात. आपण त्याला तयार करू शकत नाही. म्हणून उत्पन्न व्हायचं असेल तर भगवंताच्या इच्छेनं सगळं निर्माण होत असतं. भगवंतामुळे सगळं जग निर्माण होत असतं. त्याच्या वाचून कोणीही काही निर्माण करू शकत नाही. एक मातीचा कण सुद्धा कोणाला निर्माण करता येऊ शकत नाही. एक खडा सुद्धा कोणाला निर्माण करता येऊ, खडा तयार करता येते का कोणाला? कशाचा खडा? आहे त्या पिठावर, आयत्या पिठावर रेगोट्या मारणं चालू आहे. आयते दगड धोंडे घ्यायले, त्या आयत्या दगड्या धोंडाच्या कोणाच्या फरशा तयार कराले, कोणत्याच्या भिंती तयार कराले, कोणत्याच्या अजून काय काय तयार कराले, त्या दगडाच्या मूर्ती तयार कराले. पण आयत्या पहिलेच दगड देवानं निर्माण केलेली, आयती भगवंताने निर्माण केलेली माती, त्या मातीचे नाना प्रकारच्या मूर्ती वगैरे तयार करतात. पण माती मात्र देवालाच तयार करावी लागते. माती माणूस निर्माण करू शकत नाही. माती कोण्या कारखान्यात तयार होत नाही. अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतं. मी असं वाचलंय, 1 इंच भर मातीचा थर जर निर्माण व्हायचा असेल तर 1000 वर्ष लागतात. उन्हामुळं, पावसामुळं त्या दगडाची, धोंड्याची, खडकाची झीज होते आणि त्याचंच रूपांतर हळूहळू हळूहळू मातीमध्ये होते. शरण होते त्या दगडा धोंड्याचं. आणि ते क्षरण झाले की बारीक बारीक कण होतात त्याची. उन्हामुळं होतात, पावसामुळं होतात, घर्षणामुळं होतात आणि त्याच्यापासून पुढे काय तयार होते? माती तयार होते. 1 इंच भर मातीचा थर तयार होण्याकरता 1000 वर्ष. एवढी महत्वाची माती आहे. हे सगळं देवाच्या पद्धतीने निर्माण व्हावं लागतं आणि पालन करणं सुद्धा देवाच्याच हातात आहे. त्याच्या वाचून कोणी पालन करू शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, झाडाला काय खायला लागतंय, गवताला काय खायला लागतंय, किड्या मुंगीला काय खायला लागतंय, आपण कधीच त्याचा विचारही करू शकला नाही. पण ते भगवंताने करोडो वर्षापूर्वी सगळं निर्माण केलेलं आहे. जन्माला आल्याच्या नंतर माणसाला तहान लागल आणि मग माणसं जन्माला येण्याच्या अगोदर करोडो वर्ष भगवंताने पाणी तयार करून ठेवलं. करोडो वर्ष अगोदर जमीन तयार करून ठेवली, हवा तयार करून ठेवली. याची गरज माणसाला पुढे पडणार. हे सगळं भगवंताने निर्माण केलं आहे. आणि पालनाची व्यवस्था सुद्धा भगवंताने केलेली आहे. कोणी केली बाळा दुधाची व्यवस्था आहे. उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदू.
सगळ्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचं अन्न लागतंय महाराज. वाघाला जे लागतंय ते गाईला लागणार, गाईला लागते ते म्हशीला लागणार, म्हशीला लागते ते पाखराला लागणार, पाखरांना जे लागतंय ते पालीला लागणार, पालींना जे लागतंय ते किड्या मुंगीला लागणार. प्रत्येकाचं अन्न वेगळं वेगळं आहे की नाही. सगळ्याचं जर सारखं एकच अन्न असतं तर किती भांडणं झाले असते, किती मारामाऱ्या झाल्या असत्या. सगळ्यांनी जर ठरविलं असतं माणसावणी भाकरी खायच्या, भाकरी मिळाल्या असत्या का सगळ्याला? मिळाल्या असत्या. वानरांचं खाद्य वेगळं आहे आणि या सगळ्यांचे खाद्य भगवंताने करोडो वर्षापूर्वी निर्माण केलेले आहेत आणि अजूनही ते निर्माण करणं चालू आहे. आणि असे करोडो वर्ष गेले तरी ते चालूच राहणार आहे. हे कारखाना बंद पडायचा, एवढी मोठी योजना. म्हणून पालन करण्याचं काम सुद्धा भगवंताकडे आहे आणि त्याचप्रमाणे संहार करण्याचं काम, नष्ट करायचं काम कोणाकडे आहे? देवा. नष्टही त्या देवाच्या पद्धतीनंच व्हावं लागतं. आपण नष्टही करू शकत नाही, संपवू शकत नाही आपण. मी एका चांगल्या महाराजांच्या तोंडून ऐकलं होतं. एका असंच कोण्यातरी महाराजांचं प्रवचन चालू होतं, कथा वगैरे चालू होती आणि ऐकायला बसलेल्या हजारो माणसापैकी कोण्यातरी एका माणसाचा त्या महाराजाबद्दल राग होता म्हणा. आणि तेही प्रवचन ऐकायला बसलेला. बसल्या बसल्या त्यानं कागदावर अशा काही शिव्या लिहिल्या महाराज, भारी भारीच्या शिव्या लिहिल्या. भारी भारीच्या म्हणजे ठेवणीतल्या, कधीतरी बाहेर काढायच्या, रोज रोज नाही काढायच्या. जर आपण नवे नवे कपडे सणासुदीला अंगावर घालतो की नाही, तशा त्या शिव्या, शेलक्या. त्यानं त्या कागदावर लिहिल्या महाराजांच्या नावानं आणि त्या कागदाची घडी केली आणि आपल्या समोरच्या माणसाच्या हातात दिली. म्हणजे पुढे लांबवा, महाराजाकडे द्या. त्याला काय माहित आहे, त्यानं तशीच घडी त्या पुढच्या माणसाकडे दिली, त्या पुढच्या माणसानं त्याच्या पुढच्या माणसाकडे. असं करता 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 ती घडी कुठपर्यंत पोहोचली, जाऊन महाराजांच्या हातामध्ये पोहोचली. महाराज प्रवचन सांगत सांगत ती घडी उचलून बघितली तर त्या महाराजाच्या नावानं सगळ्या शिव्याच शिव्या होत्या. मनातून राग आला. असं वाटू लागलं की त्याला कच्च चावून ठेवू की काय, आता त्याच्या नरडीचा घोट घेऊ की काय, एवढा राग आला त्या महाराजाला. पण काय करतो, एवढ्या हजार माणसामध्ये राग काही काढता? त्या कागदाकडे बघितलं तरी त्याच्या मनामध्ये तो क्रोध अग्नी असा फडकायला लागला. त्यानं काय केलं, ते कागद फाडला, असा तुकडे 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 केले त्या कागदाचे, बारीक बारीक तुकडे केले आणि ते तसेच ते कागद समोर टाकले. तसं म्हणलं ते कागदच तरी नष्ट करावा, कागदालाच तरी संपवावं. मग आता तुकडे तुकडे कागदाचे केले म्हणजे कागद संपला काय? तुकडे हातच किशिले. आता त्या तुकड्याकडे बघितलं तरी क्रोध येऊ लागला, राग येऊ लागला त्या कागदाचा. मग काय केलं, समोरच ते समई वगैरे काहीतरी लावून ठेवलेली होती, त्या समईला एक कागद असा धरला, पेटवला, ते ढिगाला आणून लावला. सगळ्या कागदाचा ढीग दंडन म्हणून जळून गेला. राख शिल्लक राहिली खाली. आता कागद संपला काय? बोला, संपला काय? नाही, त्या राखेच्या रूपानं कागद शिल्लकच आहे की. राख आहे म्हणजे कागदाचीच की. कुठं संपला कागद? पुन्हा त्या राखाकडे बघूनही राग येऊच लागला. तर ती सगळी राख उचलली, त्या पुढे तांब्या ठेवला होता असा पाण्याचा, त्या तांब्यामध्ये टाकून दिली. राख नजरेला दिसू नये. आता राख संपली का? बोला. पाणी गढूळ झालं, त्या पाण्याकडे बघितलं गढूळपणा दिसू लागला आणि त्याच्याकडे बघूनही याला पुन्हा राग येऊ लागला की ही राख संपना कसा काय? त्यानं तो तांब्या उचलला, गट 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 पिऊन टाकला. आता राग संपली काय? पोटात आहेच की, उद्याच्याला दिसणारच आहे.
म्हणजे संपत नाही. साधा एक कागद आपण संपवू शकत नाही, बाकीच्या जगातल्या दुसऱ्या गोष्टी संपवणं शक्य आहे काय? नाही. म्हणून नष्ट करायचं असेल तरी भगवंताच्याच हिशोबाने, पालन करायचं असेल तरी भगवंताच्याच हिशोबाने, आणि उत्पत्ती करायची असेल तरी असा तो समर्थ या सगळ्या ब्रह्मांडाचा धनी आहे तो भगवान. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. आता एवढा मोठा सामर्थ्यशाली तो देव आहे, तोच अव्यक्तही आहे, निराकारही आहे, तोच सगुणही आहे, निर्गुणही आहे, आणि तोच देव सारही आहे. असं एवढं सगळं या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी देवाबद्दल सांगितलं. आणि एवढं सगळं सांगून झाल्याच्या नंतर पुन्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा देवाला तुम्ही काय करा, जा जे तुनी चराचर हरिसी भजे. भजे या शब्दाचा अर्थ आहे त्याची भक्ती करा, त्याची सेवा करा. आता भक्ती करा असं म्हटल्याच्या नंतरही भक्तीमध्ये अनेक प्रकार सांगितलेले आहेत. भक्ती म्हणजे काय एकाच नमुन्याची भक्ती आहे काय? महाराजांचा एक अभंग आहे, नवविधा काय बोलिली जे भक्ती, द्यावी माझ्या हाती संत जन. नवविधा, नवविधा या शब्दाचा अर्थ 9 प्रकारची अशी भक्ती आहे. 9 प्रकार आहेत त्या भक्तीमध्ये. कोणकोणते 9 प्रकार आहेत तर श्रीमद भागवतामध्ये ते 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, असे हे 9 प्रकार आहेत. श्रवण, कीर्तन, श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन, विष्णू स्मरण, असे हे 9 सगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये श्रवण करणे म्हणजे भगवंताची कथा ऐकणे, भगवंताचं कीर्तन प्रवचन जर कुठं चाललं असेल तर ते ऐकणे, त्याला कोणती भक्ती म्हणतात? श्रवण भक्ती म्हणतात. परीक्षिती राजा केवळ श्रवण भक्तीच्या द्वारा परीक्षिती राजाचा उद्धार झाला. परीक्षिती राजाने दुसरं काही केलं नाही, केवळ एकाग्र चित्ताने भागवत कथा ऐकली 7 दिवस, आणि 7च दिवसामध्ये त्याचा उद्धार झाला. 3 वर्ष करावं लागतं. एका वर्षात सांगितलेलं. आता परीक्षिती आपण थोडेस परीक्षितीसारखी जर योग्यता असेल तर आपले काम 7 दिवसामध्ये भागेल. अजूनही जर चांगला अधिकार असेल तर त्या खटवांग राजाला तर एका घंट्यात उद्धार झाला म्हणतात. एका तासामध्ये ते काय हो, 1 तास उरला खटवांग रायासे, आणि भाग्यदशा कशी प्राप्त झाली. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात एका घंट्यात खटवांग राजाचा उद्धार झाला. परीक्षितीचा 7 दिवसामध्ये झाला. अर्जुनाने भगवद्गीता ऐकली. भगवद्गीता किती वेळ ऐकली? युद्धाचा प्रसंग चालू आहे, पुढे समोर सैन्य उभा आहे, पाठीमागं सैन्य उभा आहे. केवळ 45 मिनिट भगवद्गीता ऐकली, आणि त्या 45 मिनिटामध्ये अर्जुनाचा उद्धार झाला. त्याला तर 1 घंटा लागला. ज्ञानेश्वर महाराज या हरिपाठामध्ये सांगतात एका क्षणात तुम्हाला 4 मोक्ष. देवाची येद्वारी उभा क्षण भरी येणे मुक्ती 4 साली येला. एका क्षणामध्ये मोक्ष. आता आपल्या अधिकाराचा काय, आपली जशी योग्यता असेल त्याप्रमाणे, आहे की नाही? घागरीमध्ये घागरभर पाणी मावतंय. एवढूसा चंबू जर आपण नेला तर त्या चंबूत किती मावल? चंबूभर मावल. मग विहिरीमध्ये चंबूभरच पाणी आहे काय? नाही, विहिरीमध्ये तर खूप पाणी आहे. तुम्ही टाकी घेऊन जा गाडीवर बांधून, टाकीभर पाणी विहीर देते आपल्याला.
कोणी घागर नेली तर घागरभर पाणी देते, कोणी टँकर आणून उभं केलं तर टँकरभर पाणी देते, आणि कोण गुडगस नेलं तर आपली जशी पात्रता तशा प्रकारचं आपल्याला मिळतं. आकाशामधून पावसाचा वर्षा होणं चालू आहे. अंगणामध्ये आपण एक भलं मोठं टोपलं ठेवलंय, त्याच टोपल्याच्या बाजूला अजून एक घागर ठेवलेली आहे, एक बकेट ठेवलेलं आहे, अजून एक छोट्याशा लेकरानं त्याचा खेळ म्हणून त्याला एक वाटी आणून ठेवली. आता आकाशातून जे पाऊस पडालाय ते सगळ्यावर सारखाच पडालाय की नाही? घागरीवर सारखाच पडालाय, टोपल्यावर सारखाच पडालाय, बकेटावर सारखाच पडालाय, वाटीवरही सारखाच पडालाय. पाऊस पडण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतर नाही, तरी पण टोपल्यामध्ये जेवढं पाणी साचल तेवढं बकेटात साचल काय? नाही. बकेटात जेवढं साचल तेवढं घागरीमध्ये नाही साचणार, घागरीमध्ये साचल तेवढं वाटीमध्ये नाही साचणार. आणि अजून एखाद्या लेकरानं जर चमचाच आणून ठेवला तर आता आपलं पात्र कोण्या योग्यतेचं आहे हे आपला आपण विचार करायचा, आणि त्या हिशोबाने आपल्याला ते मिळणार आहे. आपल्या चालण्याचा वेग किती आहे याच्यावरून आपण त्या ठिकाणाला किती वेळामध्ये पोहोचू हे नक्की ठरत असते. कुणी पायाने जर लोह्याला जात असेल तर पायानं जायला 2 तास लागतील, आणि कोणी जर समजा सायकलवर गेला असेल तर 1 तास लागल, अर्धा पाऊण तास लागेल, आणि कुणी मोटरसायकलवर जर गेला तर 10-15 मिनिटांमध्ये जाऊ शकते. आणि जर समजा एखाद्याकडे हेलिकॉप्टरची व्यवस्था असेल तर अजून कमी वेळात. आपल्याकडे वाहन काय आहे हे आपण बघण्याची गरज आहे. अधिकाराप्रमाणे मिळत आहे. म्हणून मी सांगू शकत नाही तुम्हाला किती दिवस लागतील, आणि तुम्ही सांगू शकत नाही मला किती दिवस लागतील. तर श्रवण भक्ती हे सांगत होतो. परीक्षिती राजाला श्रवणाच्या द्वारा मोक्ष प्राप्त झाला. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक दान बरोबर. कीर्तनाच्या द्वारा शुकाचार्य बोलत राहिले. त्यांनी भगवंताबद्दलचं प्रवचन करायला सुरुवात केली, कीर्तन करायला सुरुवात केली, आणि कीर्तनाच्या द्वारा त्यांचा सनकादिकांनी नारद मुनीला सांगितलं हे सगळं ज्ञान, आणि दुसऱ्याला सांगता सांगता त्यांचाही उद्धार झाला आणि ऐकणाऱ्याचाही उद्धार. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम, विष्णूचं स्मरण करणे, त्याचं ध्यान करणे, हीही एक प्रकारची भक्ती आहे. अर्चनम, अर्चना म्हणजे सेवा करणे, पूजा करणे. वंदनम, नमस्कार करणे. दास्यम, त्या देवाचं दास्यत्व करणे. सख्यम, त्या देवाबरोबर मैत्री करणे. आणि 9वी भक्ती सांगितलेली आहे आत्मनिवेदनम, स्वतःला समर्पित करून टाकणे, त्या देवाला अर्पण करणे. अशा प्रकारची 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. यापैकी कोणती भक्ती करायला ज्ञानेश्वर महाराज सांगतात याचा जर आपण विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरण करायला सांगितलेलं आहे हरिपाठाला. ठीक आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि उच्चारणे अनंत पापरासी, कृष्ण नामी संकल्प धरुणी राहे, हरिबुद्धी जपे. असे हरिपाठातलेच हे प्रमाण आहे. हरी हरी तुम्ही म्हणाले, हरी हरी तुम्ही म्हणाले सगळं. हो, तेने मायाच्या हरिपाठाच्या बाहेरचा अभंग. हरिपाठातलेच हे ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्याला प्रमाण मिळतात की तुम्ही हरी या नामाचा जप करा, रामकृष्ण या नामाचा जप करा, नारायण या नामाचा जप करा. एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा. असे भगवंताचा नामाचा उच्चार करायला
हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी बऱ्याचशा अभंगामध्ये सांगितलेलं आहे. मग विष्णू स्मरण जे भक्ती सांगितलेली आहे ती स्मरण भक्ती म्हणजे नामस्मरण, भगवंताच्या रूपाचं स्मरण हे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलंय असं आपल्याला संपूर्ण हरिपाठ बघितल्याच्या नंतर लक्षात येतं. बाकी मग ज्ञानेश्वर महाराजांना अर्चन, वंदन, दास्य हे मान्य नव्हतं काय? तर ते मान्य होतं, पण जास्त भर ज्ञानेश्वर महाराजांचा आहे हरिनाम उच्चारणात. सतत हरी 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 जो मुखाने म्हणतो त्याचे सगळे पाप जळून जातात, त्याचं अंतःकरण शुद्ध होतंय, त्याला श्रीगुरु भेटतात, त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. अशा प्रकारचे फळही त्याचे वेगवेगळे सांगितले. म्हणून भक्ती कोणती करायची तर भगवंताच्या नामस्मरणाची भक्ती करणे ही भक्ती सांगितलेली आहे. त्या भगवंताचं ध्यान करणे, मनाने त्याचं चिंतन करणे. पुढे चाललेलं आहे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे. ध्यानाने त्या रामकृष्णाचं चिंतन करा, मनाने त्या रामकृष्णाचं चिंतन करा. तर अशा प्रकारे ही भक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. आता नामावर एवढा भर का असावा ज्ञानेश्वर महाराजांचा? दुसरं सांगावं ना आपण. नामावर भर का? तर त्याचं कारण असं आहे की या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाला विशेष महत्व. कलौतद हरिकीर्तनात असं भागवत ग्रंथामध्ये सांगितलं आहे. कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल. ज्ञानेश्वर महाराजही सांगतात कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद दंडगाती. पुन्हा एका अभंगातही ज्ञानेश्वर महाराज सांगतात रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरे, हृदय मंदिरी स्मराकारी, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन उडावे. सर्व संतांनी जवळजवळ भगवंताच्या नामाचा उच्चार करायला सांगितलेला आहे. कारण कलियुगामध्ये भगवंताच्या नामापेक्षा महत्वाचं कोणतंही साधन नाही. यज्ञयाग या कलियुगामध्ये घडणार नाही, तपश्चर्या या कलियुगामध्ये घडणार नाही, दान धर्म वगैरे या कलियुगामध्ये घडणार नाही. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मुखैः, द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात. वेगळ्या वेगळ्या युगाचे वेगळे वेगळे साधनं शास्त्राने सांगितलेली आहेत. कृतयुगामध्ये त्या देवाचं ध्यान करायला सांगितलेलं आहे. कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मुखैः, त्रेतायुगामध्ये यज्ञाच्या द्वारा त्या देवाची आराधना केल्या जाते, यजन केल्या जाते. म्हणून त्रेतायुगामध्ये मुठाने यज्ञ करणारे लोक आपल्याला ऐकायला मिळतात पुराणामध्ये. दशरथ राजाने केवढा मोठा यज्ञ केला होता. 11 महिने तो यज्ञ चालत राहिला आणि दररोज त्या यज्ञामध्ये तुपाची अशी सारखी धार चालू होती. आणि 11 महिन्यापर्यंत दशरथ राजाने आलेल्या एकाही माणसाला उपाशी जाऊ दिलं नाही. मुंगीला साखर टाकण्यापासून, घोड्यावर बसून आले असतील तर त्या घोड्याला चारा देण्यापासून, दाना पाणी देण्यापासून एवढी व्यवस्था केली. आणि तो यज्ञ केला फला. प्रभू रामाने सुद्धा अश्वमेध यज्ञ केलेल्याचं आपल्याला वर्णन ऐकायला मिळते. असे अनेक यज्ञ करणारे 100 यज्ञ. नहुष नावाचा राजा झाला, त्यानं 99 यज्ञ केले. बघा आपण त्या दिवशी कथा पाहिली. असे अनेक यज्ञ करणारे लोक त्रेतायुगामध्ये पाहायला मिळतात. आणि द्वापारे परिचर्या, द्वापार युगामध्ये भक्ती करणारे, परिचर्या म्हणजे सेवा करणारे अशा प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ते साधन बलवत्तर होतं. आणि आता या कलियुगामध्ये काय आहे म्हणलं तर
यज्ञयाग या कलियुगामध्ये पूर्ण होणार नाही, तपश्चर्या या कलियुगामध्ये होणार नाही, कोणतं अनुष्ठान या कलियुगामध्ये घडणार नाही. तर केवळ एक गोष्ट या कलियुगामध्ये अगदी सुलभतेनं घडू शकते, ते भगवंताचं नामस्मरण. कुठंही करता येतं, कोणालाही करता येतं, केव्हाही करता येतं, ही अडचण नाही, कुठलाच अधिकार त्याला लागत नाही. अशा प्रकारचं भगवंताचं नामस्मरण या कलियुगामध्ये करता येतं. काही माणसं म्हणतील, आम्हाला वेळच नाही महाराज. कसा काय वेळ नाही तुम्हाला, सांगा काय काम करता? म्हणजे आम्ही शेतामध्ये आऊत हाणावं लागते आम्हाला. आऊत हाणता हाणता तोंडानं हाणता का हातानं हाणता? हातानं हाणतो. मग तोंड काय काम करतंय? काही काम करत नाही. मग राम राम म्हणा, हरिहरी म्हणा. एखादी माऊली म्हणली, महाराज आम्हालाही वेळ मिळत नाही, म्हणली पहाटे सकाळी उठावं लागते, तेव्हापासून आम्हाला सारखं काम करावं लागतं. पण सगळे कामं तोंडानं करतात का? नाही. भाकरी हातानं करतात, झाडलोट हातानं करतात, बाकीच्या सर्व शरीराने हे कामं केल्या जातात. पण तोंडाने रिकामपणच असते त्या तोंडाला, काय काम असतं? मग त्याच भाकरी करता करता जर रामकृष्ण हरी असं म्हणून जर भाकर फुकली, तर ती भाकर खाणाराही पवित्र होऊन जाईल, त्याच्याही मनातलं पाप संपून जाईल आणि त्या मौलीच्याही मनातलं पाप संपून जाईल. रिकामिया तोंडे राम, रिकामिया तोंडे राम. काय उच्चारिता श्रम, काय उच्चारिता श्रम सांगा बरं. काय श्रम आहेत त्याच्यामध्ये? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. एवढं मोठं फळ मिळणार आहे, भवश्रम नाहीसा होणार आहे, दुःखाचं सुखात रूपांतर होणार आहे. आणि काम करीत करीत म्हणायचंय, काम बंद अजिबात करायचं नाही. काम जसं चालू आहे तसंच करायचं. आणि काम करता करता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. दुसरं काहीतरी गाणं म्हणण्यापेक्षा, दुसरं काहीतरी नन करण्यापेक्षा देवाचं नाव घेतलेलं बरं आहे की नाही? तर असा हा सुलभ योग भगवंताच्या नामाचा या कलियुगामध्ये प्राप्त होत असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा भगवंताच्या नामावर भर दिले. म्हणून भजे हरीसी भजे, त्या हरीची तुम्ही काय करा, नामभक्ती करा. आणि नामामुळे ब्रह्मज्ञानाचे सर्व साधनं अवांतर फल प्राप्त होत जातील. आणि ब्रह्मज्ञानाच्या द्वारा मोक्ष सुद्धा, म्हणजे परमप्रयोजन जे आहे तो मोक्षही प्राप्त होईल, अवांतर प्रयोजन जे आहेत तेही प्राप्त होतील. अशा प्रकारे या नामाचं फळ आहे. फळ खूप मोठं आहे आणि साधन सगळ्यात सोपं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो असे. शहाणा असेल ते पोटभर घेतो, पण त्याला कळच ना त्यानं काय. आणि अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला सांगता पण तुम्ही काय करता? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य. माझ्या ध्यानात आणि मनात रामकृष्ण असतात. म्हणजे सतत त्या देवाचं ध्यानही असतं, मनामध्ये त्या देवाचं चिंतनही असतं. ध्यान म्हणजे निदिध्यासन असं आपण समजू. आणि मनामध्ये जो राम असतो म्हणजेच मनन त्याचं असतं. आपल्या ज्ञानाच्या साधनामध्ये असे हे दोन साधनं आलेली आहेत, मनन आणि निदिध्यासन. श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन असे 4 साधनं आलेली आहेत. ही अंतरंग साधनं आहेत. ज्ञानाचे अंतरंग साधनं शास्त्राने सांगितलेली आहेत. या अंतरंग साधनापैकी मनन आणि निदिध्यासन या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी स्वतः करतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी अनंत जन्मोनी पुण्य होय.
अनंत जन्म यासाठी आपल्याला घ्यावे लागतात. अनंत जन्म घेतल्याच्या नंतर त्या पुण्याईच्या योगाने भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखाला येतं आणि ते भगवंताचं सतत आलेलं नामस्मरण आपल्याला मोक्षापर्यंत नेऊन सोडत असतं. अशा प्रकारे या ठिकाणचं हे तात्पर्य. अनंत जन्मोनी पुण्य. बरेचसे लोक असाही अर्थ करतात, जन्मोनी म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन, अनंत पुण्य होय, अनंत जन्मोनी पुण्य होय, जन्मोनी अनंत पुण्य होय. या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर राम आणि कृष्ण जर ध्यानात मनात राहिले, त्या रामकृष्णाची त्या हरीची जर आपण भक्ती करायला लागलो तर काय होतंय? अनंत पुण्य निर्माण होतंय. ते खरं आहे. ते म्हणणं काही चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण भगवंताच्या नामाने पुण्याची सुद्धा उत्पत्ती होते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना आणि ज्ञानेश्वर महाराजांचा असाही अभिप्राय आपल्याला लक्षात येतो की अनंत जन्म पुण्य करावं लागतात, त्यावेळेस कुठं भगवंताचं नाम मुखाला येते, असेही प्रमाण आपल्याला बघायला मिळतात. असेल पुण्य सामुग्री जन्मोजन्मांतरी, असेल पुण्य सामुग्री तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. त्याचे मुखी हरी बैठा. अनंत जन्मातली पुण्य सामुग्री असेल तर त्याच्या तोंडाला भगवंताचं नाम येत असतं. नाहीतर आमचे दिग्रसकर कोणजी बापू नेहमी म्हणायचे, त्याच्या तोंडाला देवाचं नाव येईना, त्याच्या तोंडाला देवाचं नाव येईना. मुंगस घातलंय त्याच्या तोंडाला, कुडण घातलंय, कुडण घातलंय. यमदूती तयार हातले पुढं वाचे नारायण येऊ नये. यमदूतानं त्या काही लोकांच्या तोंडाला मुंगस घातलेला असतो. कुडण म्हणजे मुंगस. जसं मुंगस घातल्यावर भर पिकातून बैल घेऊन जा, काय ते का त्याला तोंडच हरविता येईल. तशा प्रकारे काही लोकांच्या तोंडाला त्या यमदूतांनी कुडण घातले, मुंगस घातले, त्याच्या तोंडाला देवाचं नाव येऊच दे. बरेचसे लोक असे आहेत, रामराम पाटील म्हणलं तर हो, हो काय राम राम म्हणतील, म्हणलं हो तर म्हणलो. आमचा एक भजने आहे, माहित आहे तुम्हाला, मारुती मामा नावाचा. तर कुठला आहे ते सांग ना. त्याला जर म्हणलं मारुती मामा राम राम, म्हणते हो, हो काय राम राम म्हणते, राम राम म्हणते भल्या माणसं. काय गरज म्हणजे इतका कटाळा राम राम म्हणायचा. असेही काही माणसं बघायला मिळतात. यमदूती तयार हातले पुढं वाचे नारायण येऊन. बाकी दुसरं काही बाई म्हणतील, टाटा म्हणतील, बाय बाय म्हणतील, हॅलो म्हणतील, हाय म्हणतील, पण काय म्हणणार नाही, राम राम म्हणणार नाही. राम राम म्हणा भले माणसं, रामकृष्ण हरी म्हणा. फोन जर कोणाला लावायचा असेल, फोनवर बोलायचं असेल, तर पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणून फोन उचला, रामकृष्ण हरी म्हणून पुढच्याला बोलायला सुरुवात करा. हॅलो न हाय म्हणायला काय आपण इंग्रजाचे अवलाद आहो की काय? इंग्रजाच्या पोटी थोडेच आपण जन्माला आलो, हिंदुस्थानामध्ये जन्माला आलो आहोत. आणि पूर्वीच्या काळापासून आपली संस्कृती अशी आहे की कोणतंही बोलणं सुरुवात करण्याच्या अगोदर भेटलेल्या माणसाला रामराम करणे, पहिल्यांदा रामराम करणे आणि नंतर पुढची गोष्ट बोलणे, आहे की नाही? ही संस्कृती आहे आमची.
त्या संस्कृतीला आपण सोडून देऊन परक्याची संस्कृती का ग्रहण करावी? काय घ्यायचं त्या दुसऱ्या लोकांच्या संस्कृतीला? म्हणून आता इथून पुढे फोनवर बोलायचं झालं तरी हॅलो म्हणायचं नाही. काय म्हणा? रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, हरिओम म्हणा. कारण आपण हिंदू संस्कृतीचे आहोत. भारत देशामध्ये आपला जन्म झालाय. रामकृष्ण हे आमचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचं नाव घेऊन आपण आपल्या पुढच्या कार्याला सुरुवात करावी. ज्यावेळेस पहिल्यांदा हे टेलिफोन निर्माण झाला की नाही, ज्या शास्त्रज्ञानं या टेलिफोनचा शोध लावला त्यानं पहिल्यांदा आपल्या बायकोला बोललं म्हणून त्या टेलिफोनवर. आता कोणाला बोलावं? पहिलं ते लँडलाईन वगैरे असे होते ते, ठीक आहे ना. ते फोन त्यानं पूर्वीच्या काळामध्ये ते बी ते आताच्या सारखे फोन नव्हते. तोंडाला लावायची एक वाटी आणि कानाला धरायची एक वाटी, असे दोन वेगळे वेगळे फोन. आणि त्या फोनवर ते आपल्या पत्नीला बोलताना तिचं नाव होतं म्हणा हॅलो. त्याच्या बायकोचं नाव काय होतं? हॅलो. त्यानं आपल्या बायकोचं नाव घेऊन बोलला आपल्या फोनमध्ये. त्याचं बरोबर ऐकलं. त्यानं त्याच्या बायकोला नाव घेऊन हाक मारला. बोलू जातं त्याच्या बायकोला त्यानं नाव घेऊन. आपल्याला काय घेणं ते नाही. त्याच्या बायकोचं आम्ही का नाव घेऊ? पण चालू झालं तेव्हापासून ते रूढी चालू झाली. त्यानं सुरुवातीला ते शब्द वापरले आणि तेव्हापासून तेच म्हणणं चालू. मग आता आपल्याला हे समजलंय, कळलंय, तर मग आता ते वापरण्याची गरज आहे काय? झालं, इतके ते वापरलं तर वापरलं. आता इथून पुढे इथं ऐकणारे आणि या व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून जे जे सगळे लोक ऐकत असतील त्या सर्वांना विनंती, इथून पुढे हॅलो म्हणू नका, तर काय म्हणा? रामकृष्ण हरी म्हणा, राम राम म्हणा, हरिओम म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. आणि अशा प्रकारे रामकृष्ण हे नाम तोंडाला येण्याकरता मागल्या जन्मातलं पुण्य लागत असतं. आणि ज्याच्याकडे पुण्य आहे त्याच्या तोंडाला भगवंताचं नाम येते, अन्य दुसऱ्या कोणाच्या तोंडाला भगवंताचं नाम येणार. यमदूती तया घातले पुरण, वाचे नारायण येऊन. भगवान सुद्धा गीतेमध्ये सांगतात, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. जन्मशतांचा वाहतपणा, देवीची आशेची या नलेची वाहन, देत फळ हेतूचा उगाणा कवण चाळी. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. बहुनाम जन्मनामंते, परमार्थ साधना करता करता, सत्कर्म करता करता, चांगल्या गोष्टी आचरणात आणता आणता अनेक जन्म गेले आणि त्या अनेक जन्मात जमा झालेलं थोडं थोडं पुण्य, थोडं थोडं पुण्य, आणि त्या पुण्याच्या योगाने आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली, तिळतिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी अपुडे, समागम घडे संतांचा समागम घडणं, हे प्रवचन कीर्तन ऐकायला मिळणं, पंढरपूरची वारी करायला मिळणं, अनंत जन्माचं पुण्य लागते महाराजाच्या पाठी. पुण्य जर नसेल तर ह्या गोष्टी घडत नाही. असंही बघायला मिळते आपल्याला. बघा ना, प्रारब्ध कसं असते माणसाचं. सुकृत पूर्वीच्या जन्मातलं, घराण्यामध्ये आतापर्यंत कोणीच वारकरी नाही, कोणीच कीर्तना भजनाला येणार नाही. त्याच्याही घराण्यामध्ये आमचा या श्रीकांत सारखा एखादा जन्माला येऊ शकतो. तर हे याचं पुण्य आहे ते.
पाठीमाग परंपरा आहे समजा कीर्तना भजनाची, 5 पिढ्या 7 पिढ्या कीर्तना भजनामध्ये गेलेल्या आहेत. त्याच्या घरी जर एखादा परमार्थ करणारा जन्मला तर नवल नाही, तो तसंच म्हणावं लागेल. पाठीमाग 4-2 पिढ्या जर बघितल्या, 10-5 पिढ्या जर बघितल्या तर कोणीच परमार्थ करणारा नाही. आणि त्या घराण्यामध्ये काही लेकरू जन्माला आलं, दररोज पहाट काकड्याला याले, स्वतः म्हणते का ना, काकडा म्हणते स्वतः, हरिपाठ पाठ आहे, गळ्यामध्ये माळ आहे, एकादशीचा तरुण शिकलेला सुशिक्षित आहे माणूस, काय अडाणी नाही, काही नाही, इंजिनियर माणूस. अजून आहे का कोणती पदवी अजून दुसरी? इंजिनिअरिंग झालेला एक नौजवान तरुण आणि तशा घराण्यामध्ये जन्माला आलेला आज आपल्याला मंदिरामध्ये समोर बसून हे सगळं ऐकतो आहे, ह्याचं कौतुक करावं लागेल की नाही? हे मागलं पुण्य जबरदस्त आहे, पाठीमागं खूप मोठं पुण्य उभं आहे आणि त्याचा परिणाम हा. म्हणून अनंत जन्मोनी पुण्य होय, त्याच्याबद्दल मी सांगतो. अनंत जन्मातलं पुण्य पाठीमागलं असावं लागतं, तर ह्या गोष्टी घडत असतात. आता तुम्ही आम्ही आमच्या पाठीमागं काहीतरी परंपरा आहे, आपली वडील कीर्तना भजनामध्ये होते, अजून कोणी आजे पंजे कीर्तना भजनामध्ये होते, सहज शक्य आहे. किंवा तसे संस्कार आपल्याला बालपणापासून मिळत गेले आणि त्याच्या योगाने ह्या गोष्टी आपल्याला घडतात असं म्हणता येईल आपल्याला. पण कुठलेच संस्कार नसताना अचानक एखादा असा जर कोणी माणूस जन्माला येत असेल तर नक्कीच त्याच्या पाठीमागं पुण्याची साठवण भरपूर आहे असं आपल्याला मान्य करावंच. आणि हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात, अनंत जन्मोनी पुण्य होय. पाठीमागल्या अनंत जन्मातलं पुण्य असेल तर अशा प्रकारच्या ह्या घटना घडत असतात. किंवा या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर जो कोणी भगवंताची भक्ती करतो त्याला ही अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. आता भगवंताच्या नामाचं पुण्य किती मिळतंय काय त्याचं वर्णन करावं. पाठीमागं आपण त्या दिवशी सांगितलं, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. तर अशा प्रकारे हे अनंत पुण्य प्राप्त करून देणारं आणि शेवटी ते भगवंताचं नाम मोक्षापर्यंत तुम्हाला आम्हाला नेऊन पोचवित असतं. मोक्षाचा लाभ करून देणारं हे भगवंताचं नाम आपण सतत मुखाने म्हणत राहावं असं ज्ञानेश्वर महाराजांचा आग्रह या अभंगामधून आपल्याला बघायला मिळतो. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. अशा प्रकारे भगवंताचं नाम तुम्ही आम्ही स्मरण करावं याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांचा अट्टहास या अभंगाच्या द्वारा, या हरिपाठाच्या द्वारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि ती ज्ञानेश्वर महाराजांची आज्ञा आपण आपल्या जीवनामध्ये पालन करावी आणि करालच अशी अपेक्षा करून आजची सेवा आपण पूर्ण करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंग भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत माधव महाराज की जय.